नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत. कारण डिसेंबरचा 6वा हप्ता आज पुन्हा वाटप आहे. 1 ते डिसेंबर आज फायनल असणार आहे. डिसेंबर पर्यंतचे 6 हप्ते आजपर्यंतचे जेवढे हप्ते तुम्हाला आले नसतील ते आज सगळे हप्ते तुम्हाला 9 वाजताच्या पुढे येणार आहेत. हे फिक्स झालेलं आहे, कारण शिंदे यांनी तसे तातडीचे आदेश बँकांना दिलेले आहेत. बघा, आता नवीन यादी आपल्याकडे आलेली आहे. यादी मी तुम्हाला दाखवणार आहे. कसे तुम्हाला तुमची यादीत नाव आहे की नाही कसं चेक करायचं आहे. काय बँकेत जाऊन पण तुम्हाला हे 2 ते 3 काम करणं खूप गरजेचं आहे. बघा, मी जे तुम्हाला सांगत आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आज आपल्याला पैसे यायला पाहिजेत, कारण बघा आज डिसेंबर हप्ता शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस आज तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण ह्याच्या पुढं परत जानेवारीचा हप्ता सुरू होणार आहे. आणि जर तुम्हाला आजच पैसे नाही आले तर जानेवारीचा सुद्धा हप्ता येणार नाही, कारण ह्याच्यामध्ये एक मोठी बातमी समोर आलेली आहे. त्यामध्ये जवळपास काही लाडक्या बहिणींचं नाव इथं गायब झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर थोडी चिंताजनक बातमी आहे. तुमचं नाव तर गायब झालेलं नाही ना, हे आता इथं बघायचं आहे आपल्याला. व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला नक्की कळणार आहे तुमचं नाव आहे का नाही, का गायब झालेलं आहे, तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाही, आणि आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये. आज बघा, प्रामुख्याने जर आपण बघितलं तर 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. ते जिल्हे कोणते असणार आहेत, आणि या 5 ते 6 बँकेमध्येच आज पैसे येणार आहेत. कारण आपण इथं जर बघितलं तर एक आढावा आपण घेतलेला आहे सर्वेमध्ये. आपण जर बघितलं तर ह्या 5 ते 6 बँका अशा आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात लवकर पैसे येत आहेत. सगळ्या सरसकट बँकेत तर पैसे येतात, परंतु या 5 ते 6 अशा बँका आहेत ज्याच्यामध्ये सरसकट पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता आपल्याला यायला पाहायला मिळत आहे. तर सगळं आपण व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कुठेही व्हिडिओ सोडून जाऊ नका. तुम्हाला सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आता बघा, तुम्हाला एक कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे कोणाकोणाला किती हप्ते आलेले आहेत, आत्तापर्यंत किती हप्ता जमा झालेले आहेत, 5 हप्ते आलेले आहेत का 6 हप्ते आलेले आहेत, हे सगळं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती द्यायची आहे. आणि मग आम्ही तुम्हाला नक्की तिथं हेल्प करू. तुमच्या कमेंटचा रिप्लाय देऊन सांगू तुमचं नाव यादीत असणार आहे की नाही हे तुम्हाला सांगणार आहोत. तर चला बघा, काही महत्त्वाचे आता तुम्हाला 4 नियम जे लागू झालेले आहेत आता, त्याच्यामुळे तुम्हाला अजून पैसे आले नसतील ते नियम मी तुम्हाला सांगणार आहे. ते नियमानुसार तुम्हाला पैसे हे येणार आहेत. आता पहिला जर आपण बघितला, ज्यामध्ये आज बघा 9 वाजल्यापासून पुढं पैसे यायला सुरुवात झालेली आहे. 9 वाजल्यापासून पुढं सुरुवात होणार आहे. कशी तुम्हाला सांगतो, कारण काल तिथं सभा झालेली आहे. ज्या सभेमध्ये तिथं बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये असं झालेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना अजून सुद्धा हप्ता गेलेला नाही, तिथं तातडीचे आदेश बँकेला दिलेले आहेत की त्यांची काय त्रुटी आहे बाबा, बँकेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, आधार सेडिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, आणि अशामध्ये पुढं काही महत्त्वाचे कारण आलेले आहेत. ते आपण कारण पुढं बघणारच आहोत. त्या कारणांमुळं अजून सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत. आता जर बघितलं आपण तर आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 10 ते 12 लाख लाडक्या बहिणींच्या नव्या 10 ते 12 लाख लाडक्या बहिणी याच्यामध्ये ॲड झाल्या होत्या, ज्यांना आधार सेडिंग झालं नसल्यामुळं हे प्रॉब्लेम फेस करत होते. त्यांना ऑक्टोबरमध्येच पैसे यायला पाहिजे होते, परंतु त्यांचं काही महत्त्वाच्या कारणामुळे आले नाहीत. तसंच आता पाहायला मिळत आहे अजून सुद्धा 10 ते 12 लाख अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना सुद्धा अजून पैसे आलेले नाहीत. त्याचं मागचं रिझन आता समोर आलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला एक महत्त्वाचं जे काही कामं करायचे मी तुम्हाला सांगतो, परंतु त्याच्या अगोदर हे सांगतो की आज कोणाकोणाला पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत, कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, आणि तुम्हाला काम काय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज बघा टप्प्याटप्प्यानं पैसे येणार आहेत. आज जवळपास जर आपण बघितलं तर 60 ते 70 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज पैसे येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल हे कसं आहे, बघा 60 ते 70 लाख हा शेवटचा टप्पा असणार आहे, कारण आज डिसेंबरचा शेवटचा दिवस आहे, वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आणि वर्षाचा शेवट गोड हा सर्व लाडक्या बहिणींचा होण्यासाठी सरसकट पैसे वाटपाचा आदेश इथं लाडक्या बहिणींसाठी दिलेला आहे. सरकारने बँकेंना तशी यादीसुद्धा पाठवलेली आहे. आता नवीन यादीमध्ये जर आपण बघितलं तर सरसकट आता नावं तिथं असणार आहेत, परंतु काही नावं वगळली गेलेली आहेत. आता त्याचं नावं कोणाची वगळली गेलेत मी तुम्हाला सांगतो.
त्याच्यामध्ये तुम्हाला काय काम करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. परंतु लक्षात घ्या, आज जे वाटप होणार त्याचं मी डिटेल तुम्हाला सांगतोय. पहिलं वाटप आहे ते 9 वाजता होणार आहे. 9 वाजता पहिलं वाटप होईल. दुसरं वाटप 11 वाजता चालू होईल. तिसरं वाटप 1 वाजता. चौथं वाटप 3 वाजता चालू होईल आणि 5 वाजता होईल. आणि शेवटचं वाटप जे आहे ते 7 वाजता होणार आहे. 7 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती आपल्या राज्यामध्ये टप्प्याटप्प्यानं हे पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. कारण हे वाटप जास्त हे ट्रान्झॅक्शन्समध्ये होतं, ते हळूहळू सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जाणार आहे. असे आदेशसुद्धा इथं देण्यात आलेले आहे. आपण सगळ्यांना माहिती असणं पाहिजे. आता बघा, काही मोजक्या बँकेत पहिल्यांदा पैसे येत आहेत ते मी तुम्हाला सांगतो. मोजक्या बँकेत म्हणजे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला बँक आहे ती म्हणजे SBI आहे, ICICI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, ॲक्सिस बँक आहे, HDFC बँक आहे. अशा ज्या महत्त्वाच्या बँका आहेत अशा बँकांना प्राधान्य दिलेलं आहे असं बघता येईल. त्याचबरोबर आपलं पोस्टाचं खातं जे आहे त्या पोस्टाच्या खात्यात सुद्धा आपल्या पैसे तिथं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना एक सांगणं आहे, जर तुमचं पोस्टाचं खातं असेल, कुठलं खातं असेल तर पटकन आजच जाऊन तुमचं जे काय राहिलं ते तुम्हाला मी सांगणार आहे. काय बघा, जी यादी आलेली आहे तुमचं नाव आहे की नाही तुम्हाला सांगतो. ज्या लाडक्या बहिणींचं अजूनसुद्धा आधार सीडिंग झालेलं नाही अशा लाडक्या बहिणींचं या यादीतून नाव वगळलं गेलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की अजून तुमचं आधार सिंक झालेलं आहे का नाही, का फक्त ते ॲक्टिव्ह दाखवत आहे. तुम्ही एकदा ऑनलाईनसुद्धा चेक करा मित्रांनो. तुम्ही एकदा बँकेत जा. आज बँक पुन्हा चालू आहे. आज बँकेत जाऊन सगळी डिटेलमध्ये माहिती घ्या. 10 वाजता जा. पहिल्याच लाईनीत तुम्ही पहिलं काम करून घ्या. कारण आज शेवटची संधी आहे तुम्हाला पैसे येण्यासाठी. तर तुमची ही संधी गमावू नका. आणि जर तुमचं आधार कार्ड सीडिंग नसेल तर आजच्या आज करून घ्या. काही पण होऊ द्या, पोस्टात जाऊन पटकन करून घ्या. पोस्टात फास्ट सीडिंग होतं. जर तुम्ही आज जरी टाकलं तरी आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैसे येणार आहेत. कारण तिथं फास्ट प्रक्रिया आज सांगितलेली आहे. कोणाचंही आज तिथं ठेवायचं नाही असं सांगितलेलं आहे. कारण डिसेंबरचा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींना गेलाच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की काय काम करायचं आहे, तर आधार सीडिंग काम करायचं आहे. तुमचं दुसरं कारण म्हणजे तुमचं अकाउंट तिथं ब्लॉक झालेलं आहे. जी तुमची बँक आहे किंवा जी तुमची कोणतीही बँक असू द्या त्या बँकेत जाऊन तुम्हाला आज महत्त्वाचं काम म्हणजे आधार आपलं लिंक आहे का, आपला आधार DBT एनेबल आहे का, अकाउंट चालू आहे का, ट्रान्झॅक्शन्स होत आहेत का ट्रान्झॅक्शन्स ब्लॉक आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेणं गरजेचं आहे. कारण तुमचं आधार सीडिंग असून उपयोग नाही. तुमचं अकाउंटच बंद असेल, ट्रान्झॅक्शन्स होत नसतील, ट्रान्झॅक्शन्स बंद असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे येणार. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या, ह्या सगळ्या बाबींची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. हे काम आजच्या आज तुम्हाला करायचे आहे. मी तुम्हाला ते कामसुद्धा सांगितलं आहे. हे झाल्यानंतर आणि ज्या लाडक्या बहिणींचा आधार सीडिंग काल झालेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची काही गरज नाही. आज तुमच्या खात्यावरती 100% 1,500 रुपयाचा हप्ता येणार आहे डिसेंबरचा. जर तुम्हाला पहिले हप्ते आले असतील तर 1,500 रुपये मिळतील. जर तुम्हाला एकही हप्ता आला नसेल तर डायरेक्ट 9,000 रुपये मिळतील. आणि जर तुम्हाला पहिले काही पैसे मिळाले असतील म्हणजे सप्टेंबरपर्यंत मिळाले असतील तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळेल असं. त्यामुळं पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाच्या खात्यात पैसे फिक्स आज येतील. त्यामुळे कुठेही टेन्शन घेऊ नका. 100% तुमच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरुवात होणार आहे. आणि तुमचा वर्षाचा शेवट आणि महिन्याचा शेवट हा तिथं अत्यंत गोड होणार आहे. त्यामुळं कुठल्याही लाडक्या बहिणीने टेन्शन घ्यायची गरज नाही. पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुम्ही काय करताय तुम्हाला तर माहिती आहे. आपण सगळ्यात महत्त्वाचं अख्ख्या यूट्यूबवरती आपण सगळ्यात अगोदर अपडेट देत असतो आणि खरी माहिती देणारा एकमेव यूट्यूब चॅनल आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे बाकीचं काय सगळीकडं. त्यामुळं आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा. खऱ्या माहितीसाठी आणि ओरिजिनल माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा. कारण सगळ्यात अगोदर अपडेट्स आपण देत असतो. सगळ्यात जशी लाडकी बहीण योजना चालू झाली त्या दिवशीपासून आपण सर्व लाडक्या बहिणींसोबत आहोत. ज्या लाडक्या बहिणींना काही प्रॉब्लेम येत असेल आपण लगेच त्याच्यावरती व्हिडिओ बनवून त्यांना गाईड करण्याचा, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. तर माझी एक लाडक्या बहिणींना विनंती आहे, आपल्या चॅनलवर तुम्ही बघत असाल किंवा नवीन आला असाल तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. एक मोफत आहे ते 1 मिनिटाचं काम आहे. 1 सेकंदाचं फक्त एक बटन दाबायचं आहे. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.